माझ्या बेन बिग बॉस अधुरा आहे, पूर्ण नाही. सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन, बिग बॉस मराठीत चालली आहे. तर तू लुक घेऊन चालले त्यावरनच कळतंय. पण तुम्हाला आवडलं माझे लुक? खूप आवडलाय. कोणच करत नाही असं माझ्या शिवाय. स्ट्रॅटर्जी काय घेऊन चालली, काय प्लॅनिंग घेऊन नागिन एकदम. आत्तापर्यंत तुम्ही लोकांनी सपोले बघितले असणार, पावसाचे गांडूळ बघितले असणार, पण मी असली नागिन आहे हे ना. ते आत्ता काय हे लोक करतायत ना, हे लोक पिकनिक मनवतात आतमध्ये, ह्यांना मी धडा शिकवणार आहे. पण काय करता, इट्स अ रियालिटी शो, यू हॅव टू बी. हे कोण आहे या घरात खूप जण भांडणं करतात. मला सांग, तू जाऊन त्यांच्यात काय करणार आहे? कारण की ऑलरेडी 2 टोळी पाहायला मिळतात आम्हाला या घरात. आणि रुचिताचा आवाज अख्ख्या घरात घुमतोय, तन्वीचा आवाज अख्ख्या घरात घुमतोय. तू काय करणार आहे? गेल्या टायमाला तुम्ही बघितलं ना, सगळ्यांचा आवाज इथं तो घुमतो. मी गेल्यानं सगळं गप्प झाले. आणि मग आता काय करणार आहेस तू घरात? ते माझा डायलॉग होता ना, राखी सावंतची मर्जी. आणि किचनमध्ये अंड्याची भुर्जी, किचनमध्ये अंड्याची भुर्जी आणि राखी सावंतची मर्जी चालणार आहे मराठी बिग बॉसमध्ये. मी धम्माल करणार आहे. येस, पण राकेश बापट आहे. तुम्हाला माझा डिफरंट मेकअप, डिफरंट कॉस्ट्युम स्टाईल, ह्यांना धडा शिकवणार आहे की तुम्ही लोक रियालिटी शोमध्ये गेलेत. असे कसे वागतायत तुम्ही लोक? असं मेकअप नाही, काय नाही, कपडे नाही, काय, कसे तुम्ही लोक? आणि कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं डान्स करायचं, रोमॅन्स करायचं. बिग बॉस प्लॅटफॉर्म सगळ्याला भेटत नाही आहे. यू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग? तर तो यू शूड टेक ॲडव्हान्टेज ऑफ दॅट. येस, पण या घरात राखीचा रोमॅन्स पाहायला मिळेल. बघूया आता कोण आहे. राकेश बापट आहे, आणखी कोण कोण आहेत? विशाल पण आहे. विशाल तुझा मित्र आहे, सो तू राकेश माझा जिजू आहे. शमिता शेट्टी बरोबर त्यांनी केलेलं ना. हो, मी साडे अर्धी नाही, मी पूर्ण घरवाळी होणार आहे. वाईल्ड कार्ड म्हणून जातात तर वाईल्ड कार्ड पलटतात तर तुमचा गेम कसा आम्हाला दिसणार ह्यात? किती ट्विस्ट? मी कसं तुम्हाला सांगू आता माझा गेम आतमध्ये काय चाललेलं आहे? कोणाला टार्गेट करून जातात? सगळेच माझ्या टार्गेटवर आहेत. कोणी मित्र शत्रू म्हणजे मित्र नाही आहे. सगळ्याला मी नागिन आहे. शत्रू सारखंच बघणार आहे, कारण मला जिंकायचं आहे. ओ, तर माझा नवरा नागोबा आहे, ॲनाकोंडा बिग बॉस. आणि मी नागिन आहे. गेल्या वेळेला राखी तू सांगितलेलं होतंस की बिग बॉस माझा नवरा आहे, पण तू गेल्या वेळेला एक स्टेटमेंट दिलेलं होतं की रितेश देशमुख छावा आहे. तर एका वेळेला दोघांना कसं काय हँडल करशील? रितेश देशमुख तो अमेझिंग आहे, तो छावा आहेच. अँड इज ग्रेट ॲक्टर. अँड आय एम सो ग्लॅड की मराठी बिग बॉस महाराष्ट्रामध्ये म्हणजे इतकं मस्त मराठी बिग बॉस आपलं TRP GRP करतायत. आणि आफ्टर ही डुईंग लाईक मराठीचा सलमान खान आहे रितेश देशमुख. तर प्राऊड अभिमान वाटतं आपल्याला की मराठी बिग बॉस ते होस्ट करतायत. रितेश देशमुख माझे फेवरेट ॲक्टर आहे. येस, पण मराठी बिग बॉस साठी जेव्हा बोलवणं गेलं तेव्हा राखीच्या फिलिंग्स कुठे होत्या आणि किती एक्साइट? अरे मला माहीतच नव्हतं. मी तर फक्त आलेली इथं की आपलं शूटिंग वगैरे करायला. मी तर राहायला दुबई, कॅनडा, अमेरिका तिथंच राहते मी. महाराष्ट्रामध्ये म्हणजे राहायला आहे. मग सडनली मला सांगितलं तू मुंबईला आली. मी सांगितलं हो. चला आता म्हणजे कुठं? ओ चला बोलवतात मराठी बिग बॉसमध्ये. मला चला मग आपलं महाराष्ट्र आणि आपले मराठी लोक आणि चला. मी सांगितलं चला थोडं जायचं. आणि बिग बॉस मराठी तुझ्याशी हे आमचे चांगले मित्र आहेत. ह्यांनी कॉस्ट्युम वॉस्ट्यूम वगैरे सगळं मस्त डिझाईन केलेलं आहे. बिग बॉस तुझ्याशिवाय थँक्यू. हो थँक्यू. अपूर्णच आहे. बिग बॉस तुझ्याशिवाय कोणतेही असो, हिंदी असो मराठी असो, अपूर्णच आहे. हे बघा, मी लहानपासून मी पळून गेलेली घरातून. माझे बाबा आनंद शंकर सावंत ते मुंबई पोलीस. आणि आई माझी आया होती, हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होती. लोक म्हणजे मरून जायचे तर ते मय्यत बांधायची आई माझी. म्हणजे भरपूर काम करायचे हॉस्पिटलमध्ये. पण त्यावेळेस मी जेव्हा छोटी होती पळून आलेली. तर मला हक्क आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचा. तर हेच माझं ब्रेड बटर. आणि मला माहीत आहे लोकांना काय पाहिजे ते. तुमको क्या चाहिए मैं पुडी बांध के देतो. तुम्हाला जसं पाहिजे तसं मी राखीचं नाव म्हणजे एंटरटेनमेंट. फिल्में सिर्फ 3 चीज़ों की वजह से बनती है.
एंटरटेनमेंट 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 और एंटरटेनमेंट आता है मेरे से, ऊपर से नीचे से आगे से पीछे तक मैं पूरा एंटरटेनमेंट हूँ. राखी, जिथे एंटरटेनमेंटची कमी असते तिथे नक्कीच तू असतेस, पण आता हातात तुझ्या आम्ही पुंगी बघतोय, तर घरात जाऊन कोणाकोणाची पुंगी वाजवणार, ओ बेलनची नागिन निघाली पॉ पॉ, नागोबा नागोबा डोलाया लागला, बेलनची नागिन निघाली, नागोबा डोलाया लागला. आता आता एक आतमध्ये मी जाणार, सगळ्यांचे नागोबा डोलायला लागणार एक माझं रूप बघून. शेवटचा प्रश्न, सगळ्या कंटेस्टंटना काय सांगायचं? आली रे आली, राखी सावंत आली. आता भिडायचं माझ्या बरोबर, दम आहे तुमच्या बरोबर, तुमचात या भिडा माझ्या बरोबर. आता मी कसं एका एकाला. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि पब्लिकला सांगायचं, हो काय करताय, पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण फक्त मराठी बिग बॉस बघितलं ना, बघा महाराष्ट्रामध्ये सगळ्याला मराठी येतं, तर आता मराठी बिग बॉस कलर मराठीवर बघायचं. तुम्हाला मी आता लास्ट वेळी मी हिंदीमध्ये नाही गेली, तर मराठीमध्ये आता येऊन तुम्हाला एंटरटेन करणार आहे. सगळ्याला मराठी येतं, बघायचं. अर्ध्यापेक्षा जास्त माझे डायलॉग तर हिंदीत असतात, कारण आई माझी गुजराती, बाबा माझे मराठी होते, तर आणि जास्त मी हिंदीच बोलते. ते जे मराठी जेवढं समजणार नाही तेवढं मी हिंदीत बोलणार आहे. ते ह्या लोकांनी मराठी बिग बॉसने मला सूट दिली, तुला जे लँग्वेज पाहिजे ते बोल, कन्नडा बोलू नकोस फक्त. अँड मारताडा, अरे अँड मारताडा तुझ्या टांग मारताडा. चला, जय महाराष्ट्र. ओ जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. थँक्यू. लोक मला वोट करा हा, यावेळी आपल्याला ट्रॉफी पाहिजे.